विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी सुलभ भारती धडा 8वा गिर्यारोहणाचा अनुभव भाग 2 म्हणजे हम यूनिट 2 को हम लोग बच्चों स्टार्ट करें। धड्याचं नाव काय आहे? गिर्यारोहणाचा अनुभव। आपल्या धड्याला सुरुवात करण्यापूर्वी हमारे लेसन बच्चों स्टार्ट करने से पहले आपले लेखक आहेत रमेश महाले। धड्याचं नाव आहे गिर्यारोहणाचा अनुभव आणि त्याचे लेखक आहेत रमेश महाले। यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया। इनकी बच्चों थोड़ी सी जानकारी हम लेते हैं। पाहूया आपण प्रसिद्ध लेखक आहेत ते मुलांसाठी बालकथा, विज्ञान विषय यावर जवळजवळ त्यांनी 109 पुस्तकं लिहिले आहेत। मतलब बच्चों के लिए, आप जैसे बच्चों के लिए उन्होंने बालकथा मतलब चिल्ड्रन स्टोरीज और उसके साथ साथ ही विज्ञान विषय काही पुस्तकं लिहिले। जवळजवळ किती पुस्तकं आहेत? 109 पुस्तकं आहेत। त्याचबरोबर जळगाव, नाशिक ये जो बच्चों प्लेस है यहाँ पे आकाशवाणीवरील विविध व्याख्यानात त्यांनी सहभाग घेतलेला आहे। त्यानंतर त्यांच्या पक्ष्यांच्या दुनिया, काय नाव पुस्तकाचं? पक्ष्यांची दुनिया या पुस्तका मराठी विज्ञान परिषदेचा तसेच साहित्य परिषदेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। कौन से उनको पुरस्कार बच्चों मिले हैं? इनके जो ये बुक्स है ना, पक्ष्यांची दुनिया हे त्यांनी पुस्तक लिहिले बाळांनो, त्यासाठी त्यांना कोणते पुरस्कार देण्यात आले? तर मराठी विज्ञान परिषद और साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद और साहित्य परिषद इनका उनको पुरस्कार दिया गया है। त्यानंतर बाळांनो सन 2008 साली विज्ञान, 2011 साली अंतराळातील स्टेशन व 2013 ते 14 साली चला अंतराळात, काय नाव आहे? चला अंतराळात यांच्या पुस्तकास राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार हा मिळाले। कोणता पुरस्कार मिळाला बाळांनो? तर उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। ही होती आपले लेखक रमेश महाले यांच्या थोडक्यात माहिती। सुरुवात करूया आपल्या या धड्याला गिर्यारोहणाचा अनुभव। काय बरं सांगितलं या धड्यामध्ये? मतलब जो हमारे पाठ परिचय हम लोग लेते बच्चों, काय सांगितलं या धड्यामध्ये? मतलब क्या कहना चाहते इस लेसन में? धड्याचं टायटल बघा बाळ, गिर्यारोहण। मग आता गिर्यारोहण म्हणजेच काय है ना? शब्द क्या है बच्चों? अभी अनुभव तो आपको ये वर्ड्स की आपको जानकारी, अनुभव म्हणजे काय? एक्सपीरियंस, हां, जो हम लोग अनुभव लेते एक्सपीरियंस। पण गिर्यारोहण हा शब्द म्हणजे काय? गिर्यारोहण का मतलब क्या है बच्चों? तर गिर्यारोहण म्हणजेच काय? तर पर्वत चढ़ने, हम कहते हैं माउंटेनियरिंग है कि नहीं? तर गिर्यारोहण म्हणजेच काय? पर्वत चढ़ने, जो पहाड़ पे वगैरे चढ़ते बच्चों तसं। मग कोण बरं हे पहाड चढतं? काय आहे या लेसनमध्ये? तर बाळांनो एक गंगोत्री एक ठिकाण आहे की नाही, जे हिमालय येथे गंगा नदी जी पावते बाळांनो है ना, उगम पावते, मतलब जहाँ गंगा नदी है बच्चों है ना, वहाँ पे पर्वत है बच्चों, है कि नहीं? ते एक प्रकारचं तीर्थक्षेत्र आहे। तर अशा ठिकाणी काही विद्यार्थी, कुछ विद्यार्थी आपके एज के बच्चों, वो गिर्यारोहण करने के लिए गए, पर्वत चढ़ने के लिए गए और वहाँ पे जाने के बाद उनको जो एक्सपीरियंस आहे, जो अनुभव आला आहे ना, मग तो ढगफुटीचा असो आहे की नाही, किंवा भूसंकलनाचा असो, या आपत्तीत त्यांनी जे यात्रेकरूंना मतलब जो मदत की है बच्चों, वहाँ के लोगों को कसं माणुसकीचं दर्शन घडतं याचं पूर्ण वर्णन आपले रमेश महाले यांनी या धड्यात करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट और एक महत्त्वपूर्ण बच्चों बात है, ये जो लेसन है ना, जैसे आपले रमेश महाले आहेत, लेखक रमेश महाले आहेत, यांनी खूप अनेक प्रकारचे लेखन केले बाळांनो आहे ना, मग त्यांनी हा जो धडा घेतलेला आहे, हा जो धडा आहे बाळांनो तो कशातून घेतलेला आहे? तर हा जो प्रस्तुत पाठ मतलब ये जो लेसन है बच्चों, वो किशोर दिवाळी अंक 2014 में लिखा है। वहाँ पे उन्होंने आर्टिकल लिखा था बच्चों, कौन से मासिक में लिखा था? तर किशोर दिवाळी अंक 2014 यातून हा घेतलेला पाठ आहे बाळांनो। पाहूया या धड्याच्या पहिल्या परिच्छेदाला आपण सुरुवात करूया। या पाठाचं जे मेन कैरेक्टर है इस लेसन में बच्चों, मतलब जो पात्र है सबसे महत्त्वपूर्ण पात्र तो म्हणजे ईशान। कोण आहे? ईशान। ईशान आणि त्याचे 4 मित्र आहेत बाळांनो, त्यांचं नाव आहे धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम, असे 4 मित्र आणि आपला ईशान काय बरं करतात? पहिला परिच्छेद घेऊया, ओळख करून घेऊया आपल्या ईशानची है ना।
हम परिचय कर लेते बच्चों ईशान का। शाळेला सुट्टी लागणार होती. कशाला सुट्टी लागणार होती बाळांनो? शाळेला मतलब स्कूल. शाळा म्हणजेच काय? विद्यालय, स्कूल है कि नहीं बाळांनो. काय लागणार होती? सुट्टी. छुट्टी लगने वाली थी बच्चों. ईशान विचार करत होता कि छुट्टी कशी घालवायची. अभी आपको तो बहुत बढ़िया छुट्टी मिला बच्चों, पर तब जो जैसे हम लोग को दिवाली वैकेशन मिलता है, समर वैकेशन मिलता है, या गणपति हॉलीडे मिलता है बच्चों कि नहीं, ऐसे छोटी मोटी छुट्टियाँ होती हैं हमारी. तो वो सोच रहा है कि ही सुट्टी कशी घालवायची. कोण विचार करते बाळांनो? ईशान. व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा होता. कोणता गेम खेळत होता? व्हिडिओ गेम. आपका फेवरेट है बच्चों की नहीं. कोणता गेम खेळत होता? व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा होता. उसको बहुत कंटाळा आया था बच्चों. काय खेळून कंटाळा होता? व्हिडिओ गेम. कोणाला बाळांनो? किसे खेळ के कंटाळा था? व्हिडिओ गेम. ईशान को. मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल, बैडमिंटन खेलता येऊ शकणार होते. मतलब बच्चों अपने फ्रेंड के साथ कौन कौन से गेम खेलता था? तर क्रिकेट, फुटबॉल, बैडमिंटन ही खेलता था बच्चों, है ना. ये आपके गेम्स के नाम ही है ना बच्चों, है कि नहीं. जो खेल आप खेलते उनके नाम है. शिवाय त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती. त्याच मतलब क्या? वही रोमांचक कथा. कशा कथा बाळांनो? तर रोमांचक म्हणजेच काय? मनोवेधक, थ्रिलरिंग है ना. अशा कथा त्याला वाचून मतलब वो बुक्स भी रीडिंग करता था बच्चों, स्टोरी बुक्स. वही पढ़ के भी उसको कंटाळा आया था. तर हा पहिला परिचय तुम्हाला लक्षात आले बाळांनो? येते लक्षात की आपण ईशानचं इंट्रोडक्शन घेतलं आहे. ईशानला काय खेळून कंटाळा, कोणते गेम खेळत होता, कोणत्या कथा वाचायचा तो, हे आपण या पहिल्या परिचयात पाहिलं. मग आज आपण लेखक रमेश माळे यांचा परिचय पाहिला. उनका परिचय देखा बच्चों, उसके साथ ये फर्स्ट पैसेज का इंट्रोडक्शन किया. तर इथे तुम्हाला हे कळलेलंच आहे. पुढील भागात आपण पुढील परिचयाचं स्पष्टीकरण अभ्यासूया. थँक्यू.